कल्पना करा, एक असा किल्ला जिथून तब्बल 25 वर्ष स्वराज्याचा कारभार चालला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्वप्न फक्त पाहिली नाहीत तर ती प्रत्यक्षात घडवली. हा आहे सह्याद्रीचा अभिमान, राजगड. पावसाळ्यात राजगडावर पाऊल ठेवलं की प्रत्येक क्षणी निसर्ग एक नवं रूप दाखवतो. दाट धुक्यात हरवलेल्या माच्या, हिरवाईने नटलेले कडे आणि पर्वतरांगांमधून वाहणारे असंख्य धबधबे, जणू संपूर्ण गडाने हिरवी शार पांघरली आहे. पण राजगडाचं महत्त्व केवळ त्याच्या सौंदर्यात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची भौगोलिक ताकद ओळखून त्याला स्वराज्याची पहिली प्रमुख राजधानी बनवलं. याच गडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. महाराणी सईबाईंची समाधी आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे. पद्मावती, सुवेळा, संजीवनी या 3 भव्य माच्या आणि त्यांच्यावर नजर ठेवणारा उंच बालेकिल्ला. राजगड म्हणजे केवळ दगडांचा किल्ला नाही, हा आहे स्वराज्याच्या स्वप्नांचा पाया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या भारी अशा व्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालोय राजगड या ठिकाणी. राजगड जो पुण्यापासून जवळपास 79 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून 79 प्लस मला वाटतं 120 किलोमीटर. तर एवढं पूर्ण डिस्टन्स आहे मुंबईपासून. तुम्हाला गड संपूर्ण फिरवून दाखवणार आहे मी. तर चला ह्या दिशेने. पाली दरवाजाच्या सुमारे 12 किलोमीटर आधी चोर दरवाजाकडे जाणारा फाटा लागतो. हा मार्ग खडा आणि कठीण असल्यामुळे आम्ही सोपा असलेला पाली दरवाजा मार्ग निवडला आणि राजगडाच्या दिशेने पुढे निघालो. पायथ्याच्या पार्किंगपासून काही अंतर आधीच आम्हाला हा छोटासा धबधबा दिसला. उंची फार नसली तरी आजूबाजूची हिरवाई आणि पावसाच्या सरींमध्ये त्याचं सौंदर्य अगदी मनमोहक दिसत होतं. आणि हा नजारा पाहतच आम्ही राजगडाच्या पायथ्याकडे पुढे निघालो आणि काही वेळातच आम्ही राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगमध्ये पोहोचलो. 4 चाकी पार्किंगसाठी इथे 30 रुपये शुल्क आकारलं जातं. जवळच काही छोटे हॉटेल्सही आहेत, त्यामुळे ट्रेक सुरू करण्यापूर्वी नाश्ता किंवा चहा करून घेऊ शकता. गाडी पार्क करून आता आम्ही राजगडाच्या चढाईसाठी सज्ज झालो आणि अखेर राजगडाच्या चढाईला सुरुवात झाली. सुरुवातीलाच गडाचा इतिहास आणि सुरक्षिततेच्या सूचना सांगणारे काही माहिती फलक दिसतात. पुढची वाट दगड मातीची असून दोन्ही बाजूंना दाट जंगल पसरलेलं आहे. पण पावसामुळे चिखलात ही वाट खूप निसरडी झाली होती, त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकत आम्ही हिरव्यागार जंगलातून पुढे निघालो. काही वेळाच्या चढाईनंतर आम्ही पहिल्या टप्प्यावर पोहोचलो आणि दाट जंगलानंतर पहिल्यांदाच समोर मोकळं आकाश होतं. त्या क्षणी पाऊस जोरात कोसळत होता आणि सोबत वाहणाऱ्या प्रचंड वाऱ्यांनी संपूर्ण वातावरण आणखी रोमांचक बनवलं होतं. उजव्या बाजूच्या डोंगरावरून अनेक छोटे धबधबे खाली कोसळताना दिसत होते, तर दाट धुक्याचे लोट क्षणाक्षणाला आमच्या भोवती वाहत होते. पाऊस, वारा, धबधबे आणि सह्याद्रीची हिरवाई. राजगडाच्या प्रवासाची ही तर फक्त सुरुवात होती. तर मित्रांनो, जवळपास अर्धा ते पाऊण तास लागला आम्हाला इथपर्यंत यायला. इथपर्यंत म्हणजे इथून पुढं सुरू होतात राजगडच्या पायऱ्या. तर जाऊया आपण, चला. काही पायऱ्या चढल्यानंतर दाट धुक्यातून राजगडाची पहिली झलक दिसली, पण काही क्षणातच तो पुन्हा धुक्याच्या पडद्याआड गेला. पुढच्या वाटेवरच्या या दगडी पायऱ्या मात्र इतर किल्ल्यांपेक्षा खूपच उंच होत्या. एका पायरीवर पाऊल ठेवण्यासाठी आम्हाला 2 पावलं टाकावं लागत होती. अशा खड्या आणि उंच चढाईमुळे गडावर पोहोचणं सोपं नव्हतं आणि राजगडासारख्या स्वराज्याच्या राजधानीसाठी ही नैसर्गिक रचना संरक्षणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची होती. थोडं पुढे जाताच धुकं अचानक विरलं. समोर सह्याद्रीचं अप्रतिम दृश्य उलगडलं आणि त्याचवेळी दाट धुक्यातून पाली दरवाजाचा भव्य बुरुज हळूहळू दिसू लागला. पाली दरवाजाच्या दिशेने पुढे जाताना वाटेत मोठ्या कातळावरून वाहणारे छोटे पण सुंदर धबधबे दिसत होते आणि समोर दाट धुक्यातून हळूहळू उलगडत होता पाली दरवाजा आणि त्याचे भक्कम बुरुज. काही वेळातच आम्ही या भव्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. राजगडाचा मुख्य प्रवेश मार्ग असलेला हा दरवाजा एकेकाळी गडावर येणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. स्वराज्याची तब्बल 25 वर्षाहून अधिक काळ राजधानी असलेल्या राजगडाच्या संरक्षणात या दरवाजाची मोठी भूमिका होती. पाली दरवाजा ओलांडून आता आम्ही राजगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने निघालो. सततच्या पावसामुळे आजूबाजूची दगड आणि तटबंदी हिरव्यागार शेवाळाने झाकली होती. काही पायऱ्या चढताच डावीकडे दिसलं राजगडाचं भव्य मुख्य प्रवेशद्वार, तर उजव्या बाजूची वाट पाली दरवाजाच्या वरच्या भागाकडे जाते. या उंच जागेवरून गडावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर सहज नजर ठेवता येत असते, त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने ही रचना अत्यंत महत्त्वाची होती. पुढे मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आणि ते ओलांडताच समोर दिसल्या देवड्या, जिथे पूर्वी गडाचे पहारेकरी तैनात असत. राजगडाच्या प्रत्येक दरवाजामागे फक्त प्रवेशाचा मार्ग नव्हता, तर स्वराज्याच्या सुरक्षेची एक विचारपूर्वक आखलेली व्यवस्था होती. काही वेळ चालल्यानंतर आम्ही राजगडाच्या पद्मावती माचीवर पोहोचलो. या माचीवरच एकेकाळी स्वराज्याचा महत्त्वाचा कारभार चालत असे. उजव्या बाजूला दिसत होता राज सदरचा परिसर, तर दुसऱ्या बाजूला असलेला राणीवासा तळ संपूर्णपणे दाट धुक्यात हरवलं होतं. पुढे एका दिशादर्शक फलकावर डावीकडे पद्मावती माची
तर उजवीकडे सुवेळा माची, बालेकिल्ला आणि संजीवनी माचीकडे जाणारे मार्ग दाखवले होते. आम्ही पुन्हा पद्मावती माचीच्या दिशेने निघालो. वाटेत गडाचा इतिहास सांगणारे काही माहिती फलकही आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती माहिती नक्की वाचू शकता. पुढे उजव्या बाजूला दिसलं कोठार. गडावर दीर्घकाळासाठी धान्य आणि आवश्यक सामग्री साठवून ठेवण्याच्या दृष्टीने अशा कोठारांना मोठं महत्त्व होतं. डावीकडची वाट अंबारखाना आणि राणीवसा परिसराकडे जाते आणि शेवटी आम्ही राणीवसा तळ्याजवळ पोहोचलो. दाट धुक्यात हरवलेलं ते शांत तळ पाहताना एकेकाळी गजबजलेल्या राजगडाच्या वैभवाची वेगळीच झलक अनुभवायला मिळाली. पुढे गेल्यावर अनेक जुन्या निवासी वास्तूंचे दगडी अवशेष दिसले. आज जरी फक्त जोते आणि भग्न रचना उरल्या असल्या तरी एकेकाळी इथे राजघराण्यातील व्यक्ती, अधिकारी आणि गडावरील महत्त्वाच्या लोकांची वस्ती असावी. आता आम्ही निघालो पद्मावती देवीच्या मंदिराच्या दिशेने. एका बाजूला हिरव्यागार गवतावर पसरलेलं दुःख, त्यामध्ये उभे असलेले झाडांचे समूह आणि समोर दिसत होतं प्राचीन रामेश्वर मंदिर. या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. तर उजव्या बाजूला दिसली महाराणी सईबाईंची समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री असलेल्या सईबाईंचं निधन इसवी सन 1659 मध्ये याच राजगडावर झालं. समोरच होतं पद्मावती देवीचं मंदिर. राजगडाच्या मुख्य माचीला देवीचं नाव देण्यात आलं असून आजही अनेक ट्रेकर्स गडावर पोहोचल्यानंतर इथे दर्शन घेतात. दर्शनानंतर डावीकडे वाटेने पुढे जाताना दिसली पिण्याच्या पाण्याची दगडी टाकी. गडावर वर्षभर पाण्याची सोय राहावी म्हणून अशा टाक्यांची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती. पुढे दिसली जुनी कचेरी, जिथून गडाचा प्रशासकीय कारभार चालत असावा. आणि आता पद्मावती माचीच्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या पद्मावती तळ्याकडे आमचा प्रवास सुरू झाला. पण आम्ही तळ्याजवळ पोहोचताच काही क्षणात दाट धुक्याने संपूर्ण तळ आपल्या कवेत घेतलं आणि समोरचं दृश्य क्षणार्धात हरवून गेलं. त्यानंतर आम्ही चोर दरवाजाच्या दिशेने निघालो. राजगडाच्या संरक्षण व्यवस्थेत अशा दुय्यम आणि तुलनेने लपलेल्या मार्गांना विशेष महत्त्व होतं. गरजेच्या वेळी गडावरून बाहेर पडण्यासाठी किंवा गुप्त हालचालींसाठी या मार्गाचा उपयोग होत असावा असं मानलं जातं. मात्र आज आम्ही त्या वाटेने पुढे न जाता पुन्हा राजसदरच्या दिशेने परतलो, कारण इथूनच राजगडाच्या 3 महत्त्वाच्या भागांकडे म्हणजेच बालेकिल्ला, संजीवनी माची आणि सुवेळा माची यांच्याकडे जाणाऱ्या वाटा पुढे जातात. राजसदरकडून काही पायऱ्या चढल्यानंतर उजव्या बाजूचा मार्ग संजीवनी माचीकडे, तर डावीकडील मार्ग राजगडाच्या सर्वोच्च आणि सर्वात सुरक्षित भागाकडे म्हणजे बालेकिल्ल्याकडे जातो. आम्ही डावीकडची वाट निवडली. राजगडाचा बालेकिल्ला म्हणजे गडाचं मुख्य संरक्षण केंद्र. उंच कातळावर वसलेला हा भाग 4ही बाजूंनी नैसर्गिक तटबंदीने सुरक्षित होता. इथून संपूर्ण गडावर आणि आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवता येत असल्यामुळे युद्ध काळात या ठिकाणाला विशेष महत्त्व होतं. पण बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट तितकीच आव्हानात्मक आहे. रस्ता खडा आणि अतिशय अरुंद असल्यामुळे काही ठिकाणी एका वेळी फक्त एकच व्यक्तीवर जाऊ किंवा खाली येऊ शकतो. त्यामुळे चढाई करताना घाई न करता समोरून येणाऱ्यांना जागा देत पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आणि इथे एक खास सूचना, या परिसरात माकडं खाण्याच्या वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हातात उघडं खाणं घेऊन येणं टाळा. आणि अखेर आम्ही राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या भव्य महादरवाजाजवळ पोहोचलो. तोपर्यंत पाऊस आणखी जोरात सुरू झाला होता. समोर दिसलं जननी देवीचं मंदिर. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो, कारण बालेकिल्ल्याचा सर्वोच्च भाग अजूनही पुढे होता. पावसामुळे पायऱ्यांवरून पाणी वाहत होतं आणि दाट धुक्यामुळे काही अंतरापलीकडचे काहीच दिसत नव्हतं. वर पोचल्यावर नजरेस पडली कातळात कोरलेली अनेक पाण्याची टाकी. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध चंद्रकोर तळ. गडावर वर्षभर पाण्याची सोय राहावी, विशेषतः वेड्याच्या काळात, म्हणून अशी जलव्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती. थोडं उजवीकडे गेल्यावर दिसलं ब्रह्मर्षी मंदिर आणि त्याच्या मागेही अनेक लहान मोठी पाण्याची टाकी आहेत. पुढे गेल्यावर दिसली बालेकिल्ल्यावरील बाजारपेठ. इतक्या उंचावर बाजारपेठ असण्याचं कारण म्हणजे राजगड हा केवळ लष्करी किल्ला नव्हता, तर तो स्वराज्याची राजधानी होता. इथे राजघराणं, अधिकारी, सैनिक आणि इतर लोकांची वस्ती होती. त्यामुळे दैनंदिन गरजा आणि व्यापारासाठी ही बाजारपेठ अत्यंत महत्त्वाची असावी. आज जरी फक्त अवशेष उरले असले तरी ते एकेकाळच्या गजबजलेल्या राजधानीची कहाणी सांगतात. आणि काही अंतराची चढाई पूर्ण केल्यानंतर आम्ही पोहोचलो राजगडाच्या सर्वोच्च भागावर, जिथे एकेकाळी राजवाडा उभा होता. याच बालेकिल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा महत्त्वाचा कारभार चालवला. राजगड हा तब्बल 25 ते 26 वर्षे स्वराज्याची प्रमुख राजधानी होता. आता आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली. चढाईपेक्षा उतरताना ही खडी वाट अधिक कठीण वाटली, पण सावधपणे खाली उतरत आम्ही संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. राजगडाच्या 3 प्रमुख माच्यांपैकी संजीवनी माची ही संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिची लांब पसरलेली रचना आणि मजबूत तटबंदी शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त होती. या मार्गाच्या एका बाजूला बालेकिल्ल्याचा उंच आणि भक्कम कडा, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी होती, त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. थोडं पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याचा उंच कातळावरून खाली कोसळणारे एक सुंदर पातळ धबधबा दिसला. पावसाच्या पाण्याने तयार झालेले ते दृश्य अक्षरशः मन मोहून टाकणारं होतं. पुढे बालेकिल्ल्याचा खडा भाग पार करताच मोकळी जागा दिसली आणि काही अंतरावर समोर उभा होता भव्य टेहळणी बुरुज. बुरुजाच्या उजव्या बाजूच्या कमानीतून आम्ही खाली उतरलो.
आणि मागे वळून पाहिल्यावर त्याची खरी भव्यता जाणवली. आता पुढे होती राजगडाची अजून एक अद्भुत रचना, संजीवनी माची. टेहळणी बुरुजामागचं भव्य दृश्य पाहून आम्ही संजीवनी माचीकडे पुढे निघालो. या वाटेवर दोन्ही तटबंदीमध्ये अनेक पाण्याची टाकी दिसतात. ही टाकी पार केल्यानंतर आम्ही पोहोचलो आळू दरवाजाजवळ. इथेही एक भक्कम बुरुज उभा आहे. या बुरुजावरून समोर पसरलेली संजीवनी माची आणि तिची मजबूत दुहेरी तटबंदी अतिशय सुंदर दिसत होती. राजगडाच्या संरक्षण व्यवस्थेतील ही दुहेरी तटबंदी शत्रूला रोखण्यासाठी आणि माचीच्या प्रत्येक भागावर नजर ठेवण्यासाठी महत्वाची होती. हे अप्रतिम दृश्य अनुभवून आम्ही आळू दरवाजातून आणखी खाली उतरलो आणि त्या अरुंद खिंडीतून संजीवनी माचीवर पोहोचलो. तिथून मागे वळून पाहिलं तर समोर उभा होता तो भव्य दिवाण बुरुज, राजगडाच्या अभेद्य संरक्षणाची साक्ष देत. आता आम्ही संजीवनी माचीच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भागात पोहोचलो होतो. इथली दुहेरी तटबंदी केवळ संरक्षणासाठी नव्हती तर शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि गरज पडल्यास दोन्ही तटबंदीमधून सुरक्षितपणे हालचाल करता यावी अशा विचारपूर्वक रचनेचा ती भाग होती. दोन्ही तटबंदीमधील जागा इतकी अरुंद आहे की एका वेळी फक्त एकच व्यक्तीला ये-जा करता येते. प्रत्येक काही अंतरावर या चिंचोळ्या मार्गातून खाली उतरण्यासाठी आणि चिलकती बुरुजावर जाण्यासाठी छोटे मार्ग तयार केलेले दिसतात. या अरुंद जागेतून खाली उतरून बाहेर पाहिलं तेव्हा या तटबंदीची खरी भव्यता जाणवली. शेकडो वर्षानंतरही ही मजबूत रचना आज इतकी भक्कमपणे उभी आहे हे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. हे दृश्य अनुभवून आम्ही पुन्हा संजीवनी माचीच्या टोकाकडे निघालो. टोकाजवळ पोहोचून मागे वळून पाहिलं आणि राजगडाला स्वर्ग का म्हटलं जातं याची प्रचिती आली. हिरव्यागार डोंगर रांगा, खोल दऱ्या आणि ढगांमध्ये हरवलेले संपूर्ण परिसर. हे दृश्य खरंच अविस्मरणीय होतं. संजीवनी माचीच्या अगदी टोकावर असलेल्या बुरुजाखालीही आणखी एक तटबंदी आहे जिथे जाण्यासाठी वेगळी वाट आहे. वातावरण स्वच्छ असेल तर इथून तोरणा किल्ला अगदी सहज दिसतो. आम्ही ही धुकं दूर होण्याची थोडा वेळ वाट पाहिली पण दुःख काही हटायला तयार नव्हतं. तरी दूरवर दिसणारा सर्वात उंच डोंगर तोच होता तोरणा किल्ला. बाले किल्ल्यापासून संजीवनी माचीच्या या टोकापर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास 1.5 तास लागला. पुन्हा राजसदरकडे परतल्यानंतर इथून डाव्या बाजूने जाणारी वाट आपल्याला राजगडाच्या तिसऱ्या महत्वाच्या माचीवर म्हणजे सुवेळा माचीकडे घेऊन जाते. संजीवनी माचीप्रमाणेच सुवेळा माची राजगडाच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्वाचा भाग होती. पूर्वेकडील परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या माचीचं विशेष महत्व होतं. थोडं पुढे चढून गेल्यानंतर सुवेळा माचीकडे असा दिशादर्शक फलकही दिसला. इथून पुढे उजव्या बाजूला दाट जंगल तर डाव्या बाजूला खोल दरी असल्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकणं गरजेचं होतं. काही अंतरावर आम्हाला हनुमान मंदिर दिसलं. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात पोहोचलो काळेश्वरी बुरुजाजवळ. पण दाट धुक्यामुळे हा संपूर्ण बुरुज जणू ढगांमध्येच हरवून गेला होता. त्यामुळे आम्ही न थांबता सरळ सुवेळा माचीच्या दिशेने पुढे निघालो. वाटेत पुढे दिसला एक भव्य आणि मजबूत चिलखती बुरुज. वातावरण स्वच्छ असेल तर या बुरुजावरून संपूर्ण सुवेळा माचीचं अप्रतिम दृश्य पाहता येत. चिलखती बुरुजावर चढण्याआधी उजव्या बाजूने सुवेळा माचीकडे जाणारी वाट आहे. त्या दगडी कमानीतून खाली उतरत आता आम्ही राजगडाच्या आणखी एका ऐतिहासिक भागात प्रवेश करत होतो. त्या कमानीतून खाली उतरल्यानंतर समोर दिसला एक अतिशय खडा आणि भव्य कातळ. या कातळामध्ये तयार झालेलं मोठं नैसर्गिक छिद्र म्हणजेच प्रसिद्ध नेढे. वारा आणि पावसामुळे झालेल्या नैसर्गिक झिजेतून ही रचना तयार झाली असून ती सुवेळा माचीचा एक खास ओळख मानली जाते. याच परिसरात हत्तीसारखा दिसणारा खडकही आहे ज्याला हत्ती प्रस्तर असं म्हटलं जातं. हे अविस्मरणीय दृश्य पाहून आम्ही पुढे सुवेळा माचीकडे निघालो. या माचीच्या दोन्ही बाजूंना भक्कम तटबंदी उभी असून तटबंदीवरून एका व्यक्तीला चालता येईल एवढीच जागा आहे. मधल्या अरुंद भागात काही पाण्याची टाकीही दिसतात. गडावर पाण्याची सोय कायम राहावी आणि संरक्षणाच्या वेळी सैनिकांना मदत व्हावी यासाठी या टाक्यांचं विशेष महत्व होतं. आणि अखेर आम्ही सुवेळा माचीच्या टोकावर पोहोचलो. राजसदरकडून इथपर्यंत पोहोचायला आम्हाला जवळपास 1 तास लागला. इथल्या मारुती रायांचं दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो आता 6:30 वाजलेत आणि आम्ही पुन्हा पाली दरवाजाच्या इथं आलोय. आणि तुम्हाला मी 9 वाजता आम्ही ट्रेक सुरू केलेला राजगड चढण्यासाठी. तर एवढा वेळ लागला आम्हाला रिटर्न पाली दरवाजापासून येण्यासाठी. खाली जाण्यासाठी अजून 1 ते सव्वा 1 तास लागू शकतो. तर एवढा वेळ लागतो राजगड पूर्ण व्यवस्थित फिरण्यासाठी. तर तुम्ही प्लॅन करत असाल ना तर ह्या टायमिंगची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर म्हणजे मी जेवढा सगळा तुम्हाला किल्ला दाखवला तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज त्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.